हायकोर्टाच्या आदेशानुसार उद्धव ठाकरे यांना 2 लाखांचा डीडी देण्यासाठी बंजारा समाजचे मोहन चव्हाण आले होते, परंतु त्यांनी डीडी स्वीकारण्यास नकार दिल्याचा आणि त्यांना वेळ दिली नसल्याचा पोलिसांचा निरोप आल्यानंतर ते इथंच थांबलेले आहेत. काय नेमकी माहिती आहे, काय सांगा? मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मान्य उच्च न्यायालयाचा आदर करून आम्ही उद्धव ठाकरे यांना आम्ही पहिले 2-3 दिवसाखालीच कळवलं होतं आणि त्यांची रिसीट पण घेतलेली आहे आम्ही की या 18 तारखेला 12 ते 2 या दरम्यान आम्ही येणार आहोत आणि आपला जो डीडी आहे मान्य उच्च न्यायालयाने जे आम्हाला सांगितलं आहे तो डीडी आपण स्वीकारा अशी विनंती म्हणून आम्ही अर्ज दिला होता. परंतु आज आम्ही ज्या टाईमला सांगितलं, आम्ही ज्या टाईमला आलो आहेत त्या टाईमानुसार त्यांना हे कळत नाही की बा बंजारा समाज इथं आलेला आहे आणि कसं जावं समोर, कारण कदाचित त्यांना असं वाटत असेल की कोणत्या तोंडाने मी बंजारा समाजासमोर जाऊ आणि त्यांचा तर मी अपमान केला आहे असं कदाचित त्यांना वाटत असेल असं मला वाटते. आणि मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही इथं आलेले आहेत, परंतु त्यांना उच्च न्यायालयाचा आदेशसुद्धा त्यांना वाटत नसेल की उच्च न्यायालयापेक्षा त्यांनी मोठे समजत असतील तर त्याला आम्ही काय करणार. परंतु या ह्याच्यामध्ये कुठेही अपमान झाल्याचं हायकोर्टानं सांगितलेलं नाही. केवळ तुम्हाला हायकोर्टानं फटकारलं देखील आहे की तुम्ही अशा प्रकारच्या केसेस घेऊन येत आहे, त्यामुळे तुम्हाला हा दंड म्हणून डीडी म्हणून द्यायचा आहे तुम्हाला, आणि तुम्ही वारंवार जो उल्लेख करताय की अपमान केला याचा. मान्य उच्च न्यायालयाचा आम्ही आदर करू, सन्मान करू, परंतु उद्धव ठाकरे यांनी जे कृती केलेले आहे परंतु ते आमच्या मनात कायमस्वरूपी राहील आणि आमच्या बंजारा समाजाचा जो प्रसाद आहे त्यांनी अपमान केलेला आहे हे आमच्या काय मनात राहील. परंतु मान्य उच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो आणि आदरानुसारच सन्मान करूनच आम्ही आज डीडी देण्यासाठी विनंती करत आहोत आणि इथं मातोश्रीच्या बाजूला थांबलो आहे. तुम्ही म्हटलं की त्यांना पत्र दिलं होतं, परंतु त्याच्यावर रिसिप्टची कॉपी आहे ती शिवसेना भवन गेटची आहे, शिवसेना भवनचे आहे. तुम्ही आलाय मातोश्रीवर, मग तुम्ही शिवसेना भवनला जायला पाहिजे होतं, कारण तुम्ही पत्र शिवसेना भवनला दिलं. हे जो पत्र आहे उद्धवजी ठाकरे यांना मातोश्रीवर गेलो होतो, मातोश्रीवर रिसिव्ह भेटत नव्हती, फक्त पत्र भेटत होतं. पण आम्हाला उच्च न्यायालय उद्या दाखवण्यासाठी आम्हाला रिसिव्ह पाहिजे, कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही शिवसेना भवन जा, तिथून आम्हाला त्वरित आम्हाला भेटेल, म्हणून त्यासाठी आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला ओसी पाहिजे, रिसिव्ह पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मातोश्री रिसिव्ह देत नव्हती. परंतु उद्धव ठाकरेंना मात्र हायकोर्टाचे आदेश आहेत का की अशा प्रकारचा डीडी स्वीकारावा म्हणून? हो नक्की. मान्य उद्धव ठाकरेंना आदेश आहेत, उद्धव ठाकरेंनी स्वीकारावा असं हायकोर्टानं सांगितलं का? तुम्हाला सांगितलं की तुम्ही हायकोर्ट त्यांना द्यावा? मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही स्वतः आलेलो आहेत. आम्हाला सांगितलं की त्यांनी घरी जाऊन द्या, म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी घरी जाण्यासाठी वेळेपूर्वीच आम्ही टाईम मागून आम्ही आज आलेलो आहेत. परंतु ते पण त्यांना टाईम नाही. त्या ठिकाणी स्पष्ट रिटिपिटिशनची कॉपी आम्ही या अर्जासोबत जोडलेली आहे की आम्हाला असं सांगितले मान्य उच्च न्यायालयाने की द्या म्हणून. परंतु असे ढोल ताशे घेऊन आणि असं शक्ती प्रदर्शन करत सगळं घेऊन जावा असं आदेश आहेत का हायकोर्टाचे? हे बघा, बंजारा समाजाचा जो अपमान झालेला आहे आणि जे 2 लाखात डीडी सांगितलं आहे, तर तमाम बंजारा समाज सांगतो की अपमान तुमचा नाही, बंजारा समाज झालेला आहे. खारीचा वाटा म्हणून पूर्ण बंजारा समाजाने तो जो 2 लाखाचा डीडी आहे, 2 लाखाचा डीडी आहे, खारीचा वाटा म्हणून कोणी 1 रुपया 2 रुपया कसून आज तमाम बंजारा समाज आहे त्यांनी समाजाने 2 रुपये 3 रुपयांनी खारीचा वाटा म्हणून जमा करून मध्ये दिले आहेत. आणि त्यानंतर मान्य मंत आमचे धर्मगुरू आहेत पोरादेवचे, त्यांनी हा डीडी माझ्याकडे स्फूर्त केला. हे समाजाला माहीत झाल्यानंतर आज समाज माझ्यासाठी सोबत आहे. परंतु जे डीडी आहे, डीडी देण्यासाठी मी वैयक्तिक एकटाच जाणार आहे. ही स्टंटगिरी वाटत नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? बिलकुल नाही, फक्त बंजारा समाजाच्या भावना इथपर्यंत घेऊन आलो, परंतु आम्ही डीडी मान्य उच्च न्यायालयानुसार आम्ही एकटाच देणार आहोत. धन्यवाद. ओमप्रकाश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.